विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या MCQ प्रश्नांचा सराव करून घेत आहोत. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण आतापर्यंत जे विद्यार्थी BA, MA किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, सेट नेटची तयारी करत आहेत, अशा सर्वांसाठीच उपयुक्त असे व्हिडिओ हे माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आज आपण राजकीय समाजशास्त्र, पॉलिटिकल सोशॉलॉजी या संदर्भातले काही MCQ प्रश्न पाहणार आहोत. किंवा राजकीय संस्था, राज्य संस्था या संदर्भातले हे MCQ आपल्याला सांगता येतील. दोन्हीसाठी उपयुक्त असलेले हे MCQ प्रश्न आहेत. तर आज आपण सराव करूया ह्या MCQ प्रश्नांचा. चला तर मग घेऊया. या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर दोन्हीही सांगणार आहे. चला तर पाहूया मग कोणता प्रश्न आहे. पहिला तर, सरळ समाजात राजाला रिकामी जागा म्हणतात. सरळ समाजात राजाला रिकामी जागा म्हणतात. नैतिक व कायदेशीर नियमांना बांधील असं म्हणतात. खालीलपैकी कोणती बाब राज्याविषयी चुकीची आहे? खालीलपैकी कोणती बाब राज्याविषयी चुकीची आहे? हे खरे आहे. राज्याचे खालीलपैकी कोणते कार्य ऐच्छिक नाही? राज्याचे खालीलपैकी कोणते कार्य ऐच्छिक नाही? राज्याचे खालीलपैकी कोणते कार्य ऐच्छिक नाही? तर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय संबंध वाढविणे. त्यानंतर आहे, खालीलपैकी राज्याचे कोणते कार्य सक्तीचे आहे? खालीलपैकी राज्याचे कोणते कार्य सक्तीचे आहे? राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवणे, न्यायव्यवस्था ठेवणे, देशाचे बाह्य आक्रमणापासून संरक्षण करणे, वरील सर्व. खालीलपैकी कोणते राज्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही? प्रदेश शासन, लोकसंख्या आणि राज्यव्यवस्था. तर प्रदेश. राजकारण हे रिकामी जागापेक्षा रिकामी जागा या स्वरूपाचे आहे. सार्वजनिक व खाजगी. खालीलपैकी कोणते कार्य राज्याच्या ऐच्छिक कार्यात मोडत नाही? कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे. त्यानंतर, खालीलपैकी कोणत्या समाजशास्त्रज्ञाने सुडानमधील निवर्स काम केले? योहान पिचर्ड्स. वेबरच्या मतानुसार आधिसत्तेचे प्रकार. वेबरच्या मतानुसार आधिसत्तेचे प्रकार रिकामी जागा असे आहेत, म्हणजे शुद्ध आणि निर्दोष स्वरूपात दिसत नाहीत, आदर्शात्मक रूपात. अराजक असलेल्या समाजाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? अराजक असलेल्या समाजाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? खाजगी मालमत्ता व महत्त्व प्राप्त होईल, हे त्याचे वैशिष्ट्य नाही. राजकीय व्यवस्था ज्यात घटना दुरुस्ती सहजपणे करता येते त्याला म्हणतात लवचिक राज्यघटना. अरिस्टॉटलच्या मतानुसार राज्य रिकामी जागासाठी सहाय्यक ठरते. राजकीय पाया मजबूत करण्यासाठी सहाय्यक ठरते. रिकामी जागा नेहमीच उद्दिष्ट किंवा फायद्याशी संबंधित असते. राजकारण. रिकामी जागा नेहमीच उद्दिष्ट किंवा फायद्याशी संबंधित असते. तर राजकारण. शासनाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ते अमूर्त असते. राज्याच्या खालीलपैकी कोणते कार्य हे जरुरी किंवा आवश्यक आहे? नागरिकांचे कल्याण करणे.
सरळ समाजात राज्याविषयी असा विश्वास असतो की कुटुंबाचा विस्तार. अशी राजकीय व्यवस्था की मुक्त आर्थिक स्पर्धेला वाव देते, त्यास हस्तक्षेप करत नाहीत, त्याला म्हणतात भांडवलशाही. राज्य व समिती यांच्यात मूलभूत फरक हा आहे: एकाची लोकसंख्या जास्त तर दुसऱ्याची कमी. ब्रिटिश जेव्हा या देशातून सोडून गेले तेव्हा कशावर आपली मालकी नव्हती? सार्वभौमत्व. खालीलपैकी कोणते अराजकतेचे खरे लक्षण नाही? राज्यात जास्तीत जास्त अधिकार असावेत. राज्याच्या अधिकारावर खालील कोणता घटक मर्यादा घालू शकत नाही? कामगार संघटना. एखाद्या व्यवस्थेत पारंपरिक राजेशाही प्रत्यक्षात अधिकार हातात नसतात, अस्तित्वात असेल त्याला म्हणतात मर्यादित राजेशाही. कार्ल मार्क्सच्या दृष्टीने समाजाचे मूल्य कशामुळे निर्माण होते? समाज उपयोगी श्रम. राज्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? त्यांचे एक विशिष्ट स्वरूप आहे. गांधीवादी पद्धतीत खालीलपैकी कोणते विधान बसत नाही? चुकीचे आहे. राज्याने संपर्कात राहू नये. सरळ साध्या समाजात सत्तेवर नियंत्रण रिकामी जागाचे असते, धार्मिक संस्थेचे. सरळ समाजात राज्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य होते शेतकऱ्यांसाठी कालवे खोदणे. नगर राज्य ही पूर्वी अगदी सामान्य असलेली व्यवस्था कोणत्या काळात अस्तित्वात होती? रोमन. सरळ समाजात खालीलपैकी कोणत्या राजकीय समाजाचा पाया होता? सरळ समाजात खालीलपैकी कोणत्या राजकीय समाजाचा पाया होता? आप्तसंबंध. खालीलपैकी कोणते राज्य आहे? खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारत. सरळ समाजात लोकांना असा विश्वास होता की सरळ समाजात लोकांचा असा विश्वास होता की राजा हा राज्यातील सर्वात मोठी व्यक्ती आहे. पूर्वीची कायदा व्यवस्था न्यायाधीशांकडून कायदे समजावून सांगितले जायचे. राज्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याची उत्पत्ती समाजाला आधीपासून झाली आहे. युरोपात मध्ययुगात सर्वात जास्त अधिकार खालीलपैकी कोणाकडे होते? जमीनदार. सरळ समाजात राजकीय संस्था या तत्वावर आधारित होत्या. न्यायिक दृष्टिकोन. राईट मिल्सच्या मताने अभिजन म्हणजे संस्थात्मक परंपरेत जे पदावर असतात ते अधिकाराच्या जागेवर असतात. गांधीवादी व्यवस्थेविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? कामगार वर्गाचे साम्राज्य प्रस्थापित करणे. मार्क्सवादीचा असा विश्वास आहे की राज्याचा शेवट कसा करायचा असेल तर जेव्हा जरूर असेल तेव्हा हिंसेचा वापर. खालीलपैकी नोकरशाहीची कोणती वैशिष्ट्ये नाही? निवडणुकीची नेमणूक. त्यानंतर पाहूया राष्ट्र हे प्रादेशिक समाज आहे. राज्य हे देवाने मानवाला दिले आहे या सिद्धांताला म्हणतात दैवी मूल्य सिद्धांत. गांधीजींचा या धोरणावर विश्वास होता. पंचायतीकडे सत्तेचे हस्तांतरण करणे.
खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार संपूर्ण समाजाचे दोन मुख्य भागात सत्ता असलेले थोडे व ज्याच्यावर सत्ता गाजवणारे जाते ते विभाग केली जाते? अभिजन सिद्धांत. राज्य हे स्वतःला जनतेचे प्रतिनिधित्व म्हणून सादर करते. राज्य हे स्वतःला जनतेचे प्रतिनिधित्व म्हणून सादर करते. लोकहित आणि राष्ट्रीय एकात्मता दोन्हीही. अराजक समाजाविषयी कोणती गोष्ट सत्य नाही? अराजक समाजाविषयी कोणती गोष्ट सत्य नाही? पंचायतीकडे सत्तेचे हस्तांतरण. मॅक्स वेबरने नेतृत्वाचे 3 भाग पाडले आहेत: कायदेशीर, पारंपरिक आणि दैवाधिष्ठित. राजकीय आधुनिकीकरणाचे सर्वात चांगले रूप म्हणजे राजकीय लोकशाही हा दृष्टिकोन कोणी मांडला? ई. शिल्प्स. राष्ट्र हे राजकीय सामाजिकरणाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? राजकीय सामाजिकरणाविषयी मूल जसं परिपक्व होत जातं तसं अव्यक्त राजकीय सामाजिकरणाचा वेग वाढत जातो. वॉटमोरच्या शब्दात अशी पद्धती जिथे जनता शासनात त्यांच्या शासकीय समुदायात थेट सहभागी असते. सामाजिक लोकशाही. खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार सत्ता विविध गटात विखुरलेली असते? बहुलवाद. खालीलपैकी विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. आदिम समाजात एक विशिष्ट राजकीय संरचना होती. 1947 साली भारत स्वायत्त झाले कसे? योग्य उत्तर खून करा, कारण आपण सगळे सार्वभौमत्व गृहीत धरला. ज्यू लोकांना बऱ्याच काळापर्यंत स्वतःचे राज्य नव्हते, कारण त्यांना स्वतःचा प्रदेश नव्हता. पूर्वीच्या काळी राजाला जमीनदारांचे सहकार्य मिळत असे. अचूक विधान सांगा. नोकरशाही दोन्ही खाजगी व सार्वजनिक संस्थांत आढळते. गांधींच्या तत्वानुसार श्रीमंत मनुष्याचे संपत्तीचे विश्वस्त म्हणून राहावे. समूह व देश यांच्यात काय फरक आहे? राजकीय स्वायत्तता. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे जवाहरलाल नेहरू थोर नेते झाले? त्यांच्या वैयक्तिक गुणामुळे. तर अशा पद्धतीने आपल्याला राज्यसंस्थेशी संबंधित काही MCQ प्रश्नांचा सराव करता येतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.